मित्रांनो नमस्कार. माझं नाव अतुल ठाकूर. तुम्ही बघत आहात आमचा हा मोटिवेशनल चॅनल, ज्याच्यामध्ये आम्ही आमच्या ट्रेनिंगमध्ये आणि वर्कशॉप्स घेताना जे अनुभव आलेले आहेत, जे लघु आणि मध्यम उद्योजकांसोबत आम्ही ट्रेनिंग्स करतो, त्यामध्ये तुमच्याशी शेअर करत असतो. मित्रांनो, आमचा उद्देश हाच आहे की प्रत्येक लघु आणि मध्यम उद्योजक व्यापारी हा यशस्वी झाला पाहिजे. आणि यशस्वी होणं म्हणजे त्यांनी ज्यासाठी व्यवसाय सुरू केला ते त्याला मिळालं पाहिजे. मित्रांनो, आणि याला अध्यात्माची जोड आम्ही खूप लावतो, कारण अध्यात्माने अतिशय साध्या सिंपल पद्धतीने आपल्याला निसर्गाचे अबाधित नियम शिकवलेले आहेत. इस्लाममध्ये हदीस म्हणून एक हे आहे, त्याच्यामध्ये ओळी आहेत काही. त्या ओळी मला तुम्हाला आज जोडून सांगायच्या आहेत की हाऊ दे आर व्हेरी पॉवरफुल आपल्या लाईफला जोडण्याकरता. त्यामध्ये तो सर्वशक्तिमान माणसाला सांगतो की एक तेरी चाहत है, एक मेरी चाहत है. एक तुझी इच्छा आहे, एक माझी इच्छा आहे. मगर होगा वही जो मेरी चाहत है. पण होईल तेच जे मी योजलेलं आहे. अगर तू करेगा सुपुर्द तेरी चाहत मुझमें. तुझी जी इच्छा आहे तुझं माझ्यात विलीन करशील, तर मैं तुझे दूंगा वही वो भी जो तेरी चाहत है. मी तुला ते पण देईल जी तुझी इच्छा आहे, प्लस माझी इच्छा ते पण देईल. अगर नाफरमानी करेगा म्हणजे माझ्या विरुद्ध, माझ्या इच्छेच्या विरुद्ध जर काम करशील, तो मैं तुझे थका दूंगा उसमें जो तेरी चाहत है. मी तुला त्यामध्ये थकवून टाकेल जे त्याच्यामध्ये तुझी इच्छा आहे. और होगा वही जो मेरी चाहत है. आणि शेवटी होणार काय, जी माझी इच्छा आहे. मित्रांनो, तुम्ही विचार करा ना, हे किती पॉवरफुल आहे. म्हणजे रिअली थँकफुल टू दिस लाईन्स. विचार करा, एखादा असं गृहीत धरा, गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे. गुरुत्वाकर्षणाचा नियम म्हणजे काय? तो नियम काय सांगतो की बाबा वरून खाली पडलं, एखादी वस्तू पृथ्वीकडे अट्रॅक्ट होते. म्हणजे वरून एखाद्याने उडी मारली तो खाली पडणार. बरोबर? नियमाची ही एक चाहत आहे. माणसाला खूप उडावंसं वाटतं, पण त्याच्या विरोधात जर त्यांनी उडायचं ठरवलं तर काय होईल? तो होगा वही जो मेरी चाहत. नियमानुसारच होईल. तू त्याच्या विरोधात जायचा प्रयत्न केला तर तुला कदाचित थोडंफार यश मिळेल, पण तुला त्यामध्ये थकावं लागेल. नॉर्मल लाईफ जगू शकणार नाही. बरोबर आहे? रिस्क उचलावी लागेल. पण शेवटी जे होणार आहे ते माझ्याच इच्छेने होणार आहे. रॉंग साईडने माणसं जातात. रॉंग साईड जाणं ही त्यांची चाहत असते. नियमानुसार चालणं ही त्या ज्यांनी योजलं आहे त्याची चाहत आहे. विरुद्ध जाल तर तुम्हाला मी थकवून टाकेल. विरुद्ध जाणाऱ्याला पोलीस पकडू शकतो, त्याला अडकलं जाऊ शकतो, ॲक्सिडेंट होऊ शकतो. थका दूंगा जो तेरी चाहत है. और होगा वही जो मेरी चाहत है. शेवटी पकडून तुम्हाला सरळच जावं लागतं. व्यापाराचा पण तोच हे आहे मित्रांनो. फायनान्सचा पण नियम असाच आहे की फायनान्सचे नियम फॉलो केले तर फायनान्स ग्रेट होतो. तिथे माणसं स्वतःचा नियम, भ्रष्टाचार, अमुक टमुक सगळं करतात. मग ईश्वर काय सांगतो किंवा तो सर्वशक्तिमान काय सांगतो? मैं तुझे थका दूंगा जो तेरी चाहत है. मग हे लोक जेलमध्ये जातात, त्रासात जातात. और होगा वही जो मेरी चाहत है. शेवटी सगळं ते काढून घेतं गव्हर्नमेंट आणि यांना परत बाहेर सोडतं. त्यावेळेस काहीच उरलेलं नसतं. मित्रांनो, हा नियम सगळीकडे लागू आहे. रिलेशनशिप्समध्ये लागू आहे, बिझनेसमध्ये लागू आहे, व्यापारामध्ये लागू आहे. कस्टमरची एक इच्छा असते, आपली एक इच्छा असते. कस्टमरला आपण देव म्हणतो. कस्टमरची इच्छा काय? बेस्ट ऑफ द बेस्ट सर्व्हिस, बेस्ट ऑफ द बेस्ट प्रॉडक्ट. एक तेरी चाहत है, एक मेरी चाहत है. लेकिन होगा वही जो मेरी चाहत है. अल्टिमेटली देव कोणाला म्हणतो आपण? कस्टमरला. कस्टमर ही भगवान है. अगर तू सुपुर्द करेगा जो मेरी चाहत है तो मैं तुझे वो भी दूंगा जो तेरी चाहत है. तुम्हाला पैसे कमवायचे, जर तुम्हाला माझी इच्छा पूर्ण करशील तर तू पैसे पण कमवशील. लेकिन अगर नाफरमानी करेगा म्हणजे तू जर मला लुटायचा प्रयत्न करशील तर मैं तुझे थका दूंगा. मग अशा लोकांना पैसे मिळत नाही, व्यापार चालत नाही, बिझनेस चालत नाही. और होगा वही जो मेरी चाहत है. सो एक लक्षात घ्या, हा नियम इतका पॉवरफुल आहे, इतका सर्व याच्यामध्ये की सर्व व्यापी आहे. आज इलेक्शन चालू आहे. इलेक्शनमध्ये काय? गव्हर्नमेंट म्हणजे आज तोच राजकारणी जिंकणार आहे जो म्हणणार आहे की जो तेरी चाहत आहे वो मेरी चाहत है. तुला जे पाहिजे तेच मी करणार. ज्यांनी स्वतःचे अजेंडे लावून या राजकारणाच्या बिझनेसमध्ये आले ते बहुतेक जेलमध्ये आहेत सध्या. थोड्या दिवसासाठी बाहेर आलेत पण परत जाणार आहेत. किंवा ते सगळे एकत्र जमा झालेले विचार करा ना, त्यांनी नाफरमानी केलेली आहे तर ते कुठे येतात?
त्यामुळे इतका पॉवरफुल, इतक्या सिंपल पद्धतीने आपल्याला सांगितला गेलेला नियम आपण लक्षात घेतला तर आपलं लाईफ पॉवरफुल होईल. परत एकदा लक्षात घ्या, एक तेरी चाहते एक मेरी चाहते, लेकिन होगा वही जो मेरी चाहते. अगर सुपुर्द करेगा तेरी चाहत मुझ में तो मैं वो भी दूंगा तुझे जो तेरी चाहत है. अगर नाफरमानी करेगा तो मैं तुझे थका दूंगा तेरी चाहत में और होगा वही जो मेरी चाहत है. विचार करू बघा मित्रांनो. आज इथेच थांबूया. या व्हिडिओ आवडला असेल त्याला लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मला असं दिसतंय की बऱ्याच जणांनी अजून सबस्क्रिप्शन केलेलं नाही आहे. थँक्यू.